करण्यासाठी त्याला सध्या आपण पाहतोय की वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील जो सह आरोपी आहे निलेश चव्हाण याला काल भारत आणि नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आलेली आहे आणि आता पोलीस जे आहेत ते त्याला शिवाजीनगर न्यायालयात घेऊन चाललेले आहेत। आता आपण निलेश चव्हाणला काल पुण्यात आणलं गेलेलं आहे। रात्री त्याची वैद्यकीय चाचणी देखील झाली आणि आता त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन जात आहेत। फरार निलेश चव्हाणला पकडण्यासाठी 6 पथकं तैनात करण्यात आली होती। अखेर काल त्याला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे आणि कालच त्याला पुण्यात आणलं गेलं आणि सकाळी त्याची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आलेली आहे। आता थोड्याच वेळात त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल। वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून तो फरार होता, मात्र आता त्याला अटकेत घेण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। थोड्या वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी त्याला कोर्टात हजर करायला घेऊन जात असताना जेव्हा बाहेर आणलं गेलं त्यावेळची ही दृश्य आहेत। आता थोड्याच वेळात कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे। या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। हगवणे कुटुंबीय सध्या पोलीस कोठडीत आहेत आणि सध्या आता निलेश चव्हाण याचा शोध घेतला जात होता। तब्बल पोलिसांची 6 पथकं निलेश चव्हाणला शोधण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात तैनात होती, मात्र नेपाळमधून त्याला काल अटक करण्यात आलेली आहे। रात्री 2:30 वाजता त्याला पुण्यात आणलं गेलं आणि त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणीही केली गेलेली आहे। सध्या त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय, त्याला शिवाजीनगर कोर्टाकडे नेतानाची ही दृश्य आहेत। कोर्टात आता सुनावणीला सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल। सध्या पोलीस त्याला कोर्टाकडे घेऊन जातानाची ही लाईव्ह दृश्य। निलेश चव्हाणला काल अखेर अटक झालेली आहे। आमचे प्रतिनिधी अजिंक्य आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, थोड्याच वेळात कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे, काय सांगाल? हो, अगदी बरोबर आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात ज्याला सह आरोपी केलेला आहे तो निलेश चव्हाणला काल नेपाळ आणि भारत बाउंड्रीवरून अटक करण्यात आलेली आहे आणि रात्री त्याला पुण्यात आणल्यानंतर आता पुणे पोलिसांचे जे पिंपरी चिंचवड पोलिसांचं जे बावधन पोलीस स्टेशन आहे त्यांना त्याचा ताबा देण्यात आला होता। आता बावधन पोलीस निलेश चव्हाणला घेऊन आपण पाहतोय की न्यायालयात घेऊन चाललेले आहेत। खरं तर काल त्याला अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत कोणत्याही आरोपीला न्यायालयासमोर हजर करावं लागतं, त्यानुसार काल दुपारी अटक केल्यानंतर आता 10:30 वाजता निलेश चव्हाणला जे आहे ते शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल। पोलिसांकडून सांगण्यात येतं की त्याचा तपास करायचा आहे, त्यामुळे न्यायालयाला बावधन पोलीस जे आहेत ते 7 दिवसांची पोलीस कोठडी मागणार आहेत। आता मी लाईव्ह दृश्य दाखवतोय की पुण्यातील बावधन पोलीस जे आहेत आता या 2 गाड्या ज्या समोर दिसत आहेत त्या निलेश चव्हाणला घेऊन कोर्टाच्या दिशेने निघालेल्या आहेत। 10:30 वाजता सुनावणी युक्तिवाद सुरू होईल आणि या युक्तिवाद झाल्यानंतर निलेश चव्हाणला नेमके किती दिवस पोलीस कोठडी भेटते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की जे लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचे मोबाईल निलेशने लंपास केल्याचा आरोप होतोय। त्याच्यानंतर कसपटे कुटुंबीय जेव्हा वैष्णवीचं बाळ निलेशकडून ताब्यात घेण्यासाठी गेलं त्यावेळेस निलेशनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं होतं आणि या गुन्ह्यात जी बंदूक निलेशनं वापरली होती ती देखील पोलिसांना जप्त करायची आहे। त्याचा लॅपटॉप यापूर्वी पोलिसांनी जप्त केलेला आहे, मात्र लॅपटॉपला पासवर्ड असल्यामुळे नेमकं लॅपटॉपमधला डेटा जो आहे तो पोलिसांना मिळवता आलेला नाहीये। मोठा तपास आहे निलेश विरोधात पिंपरी चिंचवडमधील बावधन वेळात कोर्टात सुनावणी सुरू होईल, त्यानंतर तुमच्याकडून अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।